शेकडो वर्षापासून सुप्रीम कोर्टाचे जजेस, मुरगा जज, बाग जज, दातू जज आणि या समाजामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये ज्यांची 10 पिढ्या या राजकारणाच्या क्षितिजावर आपलं राज्य करीत आहेत अशा लोकांना सुद्धा उपवर्गीकरण लागलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. बंधूंनो, या देशामध्ये जे 3% लोक आहेत, जे 3% लोक आहेत, त्या 3% लोकांना यांना आरक्षण त्यांच्या 3% नियमानुसार दिलं पाहिजे आणि आम्ही 85% जे लोक आहोत त्या 85% लोकांना 85% आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची या आरक्षण बचाव समितीच्या वतीने आम्ही मागणी देत आहोत. बंधूंनो, या देशामध्ये 85% समाज हा वंचित आहे आणि 3% समाज, 15% समाज हा सदन आहे. तरी त्यांना 10% आरक्षण मिळालेलं आहे, 3% 10% आरक्षण आणि जे 50% आहेत, 52% आहेत त्यांना 19%, 27% आरक्षण आहे. बंधूंनो, आणि अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना तर अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहे, तर अनुसूचित जमातीमध्ये 49 जाती आहेत. अशा लोकांना 7%, 13% आरक्षण देऊन त्यांच्या कोणाला पाणी पुरवठ्याचं काम सुरू आहे. आणि म्हणून बंधूंनो, या षडयंत्राच्या विरोधामध्ये हे षडयंत्र, हे ब्राह्मणवादी षडयंत्र घालून पाहण्यासाठी आपण या आरक्षण रॅलीमध्ये सतत संख्येने उपस्थित राहावं अशी माझी विनंती आहे. त्यानंतर सन्माननीय ॲडव्होकेट, बहुजन नेते, राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचे महासचिव आदरणीय रमेशजी पिसे सर हे आपलं मनोगत व्यक्त करतील. शिवताना विनंती करतो. घ्या भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राष्ट्रपिता महात्मा फुल्यांचा, राष्ट्रपिता महात्मा फुल्यांचा, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांचा, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शिवरायांचा, माजी जाऊंचा, माजी जनमोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आमच्या मीरा भागवतकर, संत रविदास यांच्या परिवारातल्या आणि आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रेरणेखाली आज सत्यशोधक समाज स्थापना दिवस तत्वतच पुन्हा करार दिन या निमित्ताने आज संविधान चौकातनं भर पावसामध्ये 10 वाजता आम्ही या रॅलीला सुरुवात केली. बरेच लोक कधी कधी फार मोहा ठेवून सांगतात की एक जाणता राजा पावसामध्ये पांढरे कपडे त्यांनी वेगळे केले आणि या महाराष्ट्राला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्या जाणत्या राजालाही आम्हाला सांगलंय की आमच्या बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं, शिवरायांची लेकरं, संत तुकाराम जगनारायण महाराजांची लेकरं भर पावसामध्ये, पावसाची तमा न बाळगता संविधान चौकामध्ये भर पावसामध्ये 10 वाजता जमा झाली आणि आम्ही संविधान चौकातनं ही आरक्षण रॅली काढली. आज या नागपूर शहरातल्या 6 विधानसभामध्ये याचा उद्घोष करत, बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेल्या आरक्षणाचा उद्घोष करत, लोकांनी त्याचं स्मरण करून देत आज या मेडिकल चौकामध्ये जो आजच्या दिवसाचा आम्ही समारोप करतोय. आणि या निमित्ताने या मेडिकल परिसरामध्ये, नागपूरमध्ये राहणाऱ्या लोकांनाही आम्ही स्मरण करून देतो की या मेडिकल कॉलेज परिसराला आम्ही आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांचं नामकरण व्हावं आणि या शासकीय महाविद्यालयाला छत्रपती शाहू महाराजांचं नाव देण्यात यावं ही संविधान परिवाराची आणि आमच्या सर्व बहुजन परिवाराची आधीपासून मागणी आहे. त्याचाही आम्ही इथे उद्घोष करतोय. बंधू आणि भगिनींनो, कान देऊन ऐका. 1 ऑगस्ट 2024चा जो निर्णय आहे, या निर्णयाचं काही लोक समर्थन करतात परंतु त्यांना त्याचा पूर्ण अभ्यास नाही. आपण मोहात जाऊन भ्रमिष्ठ होऊन त्याचं समर्थन करताना त्या 1 ऑगस्ट 2024च्या
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे जर आपण बारकावे तपासून बघितले तर ते अतिशय घातक आहे. म्हणजे केवळ सब कॅटेगरायझेशनच्या नावाखाली मग ज्या काही SC मधल्या महाराष्ट्रामधल्या 59 जाती आहेत त्याच्यामध्ये नेमकं बाबासाहेबांच्या परिवारातल्या लेकरांनी तुमचं फार्मोफा आरक्षण खाल्लं असं काही लोकांचा भ्रम करून देण्यात आला आणि मग तेच आमच्या विरोधात जाण्याचा प्रयोगही सुरू झालेला आहे. त्याचाही थोडासा आज आम्हाला एक नमुना आणि एक उदाहरण संविधान चौकामध्ये पाहायला मिळालं. परंतु काही लोकांना आम्हाला सांगायला आहे की आपण थोडंसं काटेकोरपणाने बाबासाहेबांनी ज्या काही भारतामधल्या 6,500-7 हजार जाती आहेत या 6,500-7 हजार जातींना 3 प्रवर्गामध्ये का निर्माण केलं. त्यांनी जाती तोडो समाज जोडो देश जोडो या तत्वाखाली OBC SC ST या 3 प्रवर्गामध्ये आणि मायनॉरिटीज या प्रवर्गामध्ये या भारतातल्या वेगवेगळ्या जातींना वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलं आणि मग OBCंना मंडल आयोगाच्या रूपाने 52% आरक्षण मिळालं किंवा त्यांची संख्या 27% आरक्षण मिळालं. SCला 13.5-15% मिळालं. ट्रायबलला 7.5% मिळालं. हे पुरेसं नाही परंतु ते पुरेसं नसतानाही त्याच्यामध्ये आम्ही गुन्ह्या गोविंदाने राहत होतो. केंद्राच्या स्तरावर OBCंना 27% असलेलं आरक्षण जे महाराष्ट्रामध्ये केवळ 19% आहे त्याच्यातही बायफॉर्केशन केलं तरी आम्ही सुखा समाधानी होतो. परंतु जलांगणच्या रूपाने एक नवीन वादळ या OBCंवर सोडलं गेलं आणि ते सोडणारे कोण आहेत हे काल तुम्हाला पता चाललं असेल. म्हणजे OBCंना मराठ्यांच्या विरोधात लढवणं, धनगरांना ट्रायबलच्या विरोधात लढवणं, आमच्या मातंग समाजाला किंवा चर्मकार समाजाला ST मधल्या आमच्या बुद्धिस्ट समाजाच्या विरोधात लढवण्याचं काम करणं हे सरळ षडयंत्र आहे. मुस्लिमांना हिंदूंच्या विरोधात लढवणं हे षडयंत्र आहे. जर या देशातल्या शासनकर्त्या लोकांना मग ते केंद्रातलं असो किंवा वर्तमान महाराष्ट्रातलं असो तुम्ही जर खऱ्या अर्थाने संविधान मानणारे असाल बाबासाहेबांचं आणि शिवरायांचं नाव घेणारे असाल तर तुम्ही छातीठोकपणे सांगा की जे 50% आरक्षण सध्याचं अस्तित्वात आहे ते पुरेसं नाही. ज्याला कोणाला तुम्हाला नव्याने आरक्षण द्यायचं असेल तर तुम्ही पहिले 50% आरक्षणाची कॅप हटवा, क्रिमिलेअरची अट रद्द करा. पहिल्या जनरेशनचा जो काही तुम्ही घाट मांडलेला आहे जे नाटक केलं आहे ते पहिले तुम्ही तुमच्या परिवारापासून सुरू करा. माझं या राजकारणी घराण्यातल्या लोकांना खुलं आव्हान आहे. मग ते कुठलंही घराणं असो, मोठ्यात मोठं असो की महाराष्ट्रातलं असो, नाव देण्याचं कारण नाही. तुम्ही आमदार खासदार 4-4दा मुख्यमंत्री झाले, तुमची मुलगी खासदार, तुमची सुनबाई पण खासदार, तुमचे पोरं खासदार आमदार मंत्री. मग तुम्ही तुमच्या जनरेशनसाठी एका जनरेशनची अट का मान्य करत नाही. एका ठराविक परिवारातली माणसं सुप्रीम कोर्टापासून तर हायकोर्टापर्यंत डिस्ट्रिक्ट कोर्टापर्यंत तुमचेच वडील, तुमचेच पोरं, तुमचीच नातवंड जर त्या मेन चेअरवर आहे तर तुम्ही मग ते पदं का नाही सोडत. प्रशासनामध्ये सगळी जी मोठी ब्राह्मणांची आणि उच्चवर्णीयांची जी माणसं आहेत त्यांनी ते आरक्षण पहिले सोडावं आणि मग आम्हाला सांगावं की तुम्ही क्रिमिलेअरची अट लागू करा. आणि क्रिमिलेअरची अट लागू करताना तेल्याला SC STला तुम्ही सांगता की तुमच्यासाठी क्रिमिलेअरची अट तुम्हाला 8 लाखाचं उत्पन्न आणि मग ओपन कॅटेगरीसाठी तुम्ही EWSचं आरक्षण दिलं त्यांच्यासाठी 20 लाखाची मर्यादा का. म्हणजे त्यांच्यासाठी 20 लाख आणि आमच्यासाठी 8 लाख. म्हणजे आमच्या पोरांनी शिकून आहेत बिचारे आमचे अरुण गाडे साहेब, राहुल गुण किंवा आमच्या या भगिनी किंवा आमची ही मंडळी आमची पोरं बारा जर शिकून कुठे जर नोकरीला लागले तर त्यांनी पुन्हा नोकरीमध्ये लागू नये हे षडयंत्र आहे. सोडायचं असेल तर तुम्ही आरक्षण सोडा. पहिले तुम्ही जनगणना करा सगळ्या प्रवर्गाची, सगळ्या जातीची, त्यांचा डाटा कलेक्ट करा. कोण किती प्रमाणामध्ये सवर्ण आहे, किती वर्ष शिकलेला आहे, किती त्यांनी नोकऱ्या खाल्ल्या, किती त्यांनी नोकऱ्या बळकावल्या याचा पहिले डाटा द्या. जो OBC SC ST मायनॉरिटीला मुस्लिम समाजाचा बॅकलॉग आहे नोकऱ्यांमधला असेल, पदोन्नतीमधला असेल, आरक्षणाचा असेल, शिक्षणाचा असेल तो पहिले कंप्लीट करा. त्याच्यानंतर हे सुप्रीम कोर्टाचं जे काही नाटक आहे म्हणजे जे सरकार आपल्या स्वतःच्या अखत्यारीमध्ये काही करू शकत नाही ते सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून करण्याचा थाट बांधतं. तुम्ही 7
जजेसनी 9 जजेसचा निर्णय फिरवला हे भारताच्या इतिहासामध्ये कधीच झालं नाही. म्हणजे 9 जजेसचा निर्णय 7 जजेस फिरवतं, रिव्हर्ट करतं. आमचं म्हणणं आहे की त्या 7 मध्ये एक जर बेला त्रिवेदी जर सोडली तर बाकी सगळे विरोधात गेले. तुम्हाला जर वाटतं तर तुम्ही पुन्हा 9 किंवा 11 जजेसचा बेंच बसवा, त्यामध्ये ओबीसी, एससी, एसटी, मायनॉरिटीचे, अल्पसंख्याकांचे जजेस बसवा आणि मग ते काय म्हणतात ते ऐकून तुम्ही तो निर्णय इम्प्लिमेंट करा. ओबीसी ही जात न्याय जनगणना पहिले करणं, रोहिणी आयोगाच्या रूपाने ओबीसी मध्ये भांडणं लावणं, त्यांचं बायफर्केशन करणं, त्यांच्या ताटामध्ये माती टाकण्याचं काम आधीच या केंद्र सरकारने केलेलं आहे आणि त्याला महाराष्ट्राचं वर्तमान सरकारही तेवढे जबाबदार आहे. किंबहुना महाराष्ट्रातलं विरोधी सरकार आणि केंद्रातलंही वर्तमान विरोधी सरकार हेही त्यांच्या होला होच मिळवतात. म्हणून या दोघांचाही समाचार आम्हाला येत्या काळामध्ये घेणं अत्यंत गरजेचं आहे. या 2024ची महाराष्ट्राची जी निवडणूक आहे, या परंपरागत पक्षांना, घराण्यांना डावलून जो खरा आंबेडकरवादी आहे, जो खरा संविधानवादी आहे, जो खरा आरक्षणवादी आहे, जो खरा फुलेशाहू आंबेडकर आणि शिवरायवादी आहे, अशा माणसांना आपले प्रतिनिधी बनवा, तरच तुम्हाला सुखीचे दिवस येतील. आणि तुम्ही निवेदन देणारे बनण्यापेक्षा निवेदन घेणारा बना. यांनी स्वप्न बघावी. बाबासाहेबांनी म्हटलं होतं की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, आम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे. या रमेश पिसाचा नका ऐकू तुम्ही, परंतु कमीत कमी बाबासाहेबांची लेकर तर तुम्हाला बाबासाहेबांचं ऐकलंच पाहिजे. ओबीसी, एससी, एसटीनं त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये आम्हाला राजकीय आरक्षण, शिक्षणामधलं आरक्षण, नोकऱ्यांमधलं आरक्षण, पदोन्नतीमधलं आरक्षण, जल, जमीन, संपत्ती ये सब हमारी है. तो पहले 85% बहुजन वर्ग को उसका वाटप करो. 3% अगर ब्राह्मण है तो आप उनको रिजर्वेशन दो. 97% जगह ये खुली रखो. ये हम आपस में बांट लेंगे और खुशहाली से हम अपना पेट और आने वाली जनरेशन का पेट भरेंगे. तभी हम खुशहाल रह सकते हैं. अगर आपको लगता है कि आपके बच्चों को इस मेडिकल चौक में ये ठेले और कपड़ी के दुकान ना डालते हुए अच्छे पोजीशन पे बने, एसबीआई में जाए या कोई बड़े बड़े हल्दीराम जैसे मॉल से लगाए या बड़े डॉक्टर, इंजीनियर, प्राध्यापक बने, वकील बने, तो आप अपने हक के लिए इस आरक्षण रैली में तन मन धन से सहभागी हो. अगर सहयोग आप फिजिकली नहीं कर सकते तो आप इकोनॉमिकली थोड़ा सा कंट्रीब्यूट करो. मॉरल सपोर्ट हमको दो. हम अगर बारिश में निकलते हैं तो किसके लिए निकलते हैं? आपके बच्चों के लिए निकलते हैं. हमारे बच्चे अभी अच्छे पोजीशन पे है, लेकिन हम चाहते हैं कि जिनके बच्चों को शिक्षा नसीब नहीं हुई, अच्छी शिक्षा नसीब नाही हुई, 72 वसतिगृहांचा ओबीसीच्या पोरांचा प्रश्न मागल्या 2 वर्षापासून हे सरकार सोडवून राहिलं नाही. सांगितलं, वर्धेला ऍडव्हर्टाइजमेंट लावली, 72 वसतिगृह आम्ही ओबीसीचे सुरू केले. दादांनो, भावांनो, बहिणींनो, केवळ 3च सुरू केले आणि ऍडव्हर्टाइजमेंट केली 72ची. आमचाच पैसा समाज कल्याणमध्ये, एससी एसटी प्रवर्गाचा पैसा, ओबीसीच्या पोरांच्या कल्याणाचा पैसा लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये देऊन राहिले आणि आमच्या पोरांना हॉस्टेलमध्ये राहायला जागा नाही. MBBS शिकणारे पोरं कुणाच्या ना कोणाच्या घरी बिचारे भाड्याने राहतात. BMS शिकणारे पोरं काल घरून राहिले होते. कालही आम्ही आंदोलनामध्येच होतो. हे सगळं जर बंद करायचं असेल आणि यांना जर वाटतं की आमची बहीण लाडकी आहे, आमचा भाऊ लाडका आहे, तर तुमच्या घरचा जो पैसा आहे, जो तुम्ही लुटला आहे, भ्रष्टाचार केलेला आहे, त्याचा पैसा लोकांना द्या ना. आमच्याच टॅक्सचा पैसा देऊन तुम्ही आपली स्वतःची पब्लिसिटी का करून घेतात, याचाही आपल्याला ज्या विचारावा लागेल. या दृष्टिकोनातनं आपण थोडंसं राजकीयदृष्ट्या सजग व्हावं अशी आपल्याला हात जोडून विनंती करतो. आणि बाबासाहेबांचं स्वप्न, शिवरायांचं स्वप्न, शाहू महाराजांचं स्वप्न आपल्याला जर साकार करायचं असेल, मात्र रमाईचं जर आपल्याला जे काही स्वप्न आहे आणि तिचा त्याग जर आपल्याला पूर्णत्वास आणायचा असेल तर आपल्यालाही त्याग करणं शिकलं पाहिजे. परंतु तो त्याग करताना फुकट आपण मतदान करता कामा नये. कृपा करून आपण असं समजू नका की आम्ही राजकीय नाही आहोत. जो माणूस बाबासाहेबांनी दिलेल्या मताधिकाराचा वापर करतो तो प्रत्येक माणूस राजकारणी आहे. कुणाला निवडायचं आहे जर तुम्ही ठरवता तर चुकीचे माणसं जर सत्तेत बसले तर त्याला दोषी
बाबासाहेबांचं संविधान नाहीये, त्याला दोषी आम्ही स्वतः आहोत. म्हणून जर ती तू दुरुस्त करायची असेल तर चांगली माणसं, चांगल्या विचारांची माणसं, जे भ्रष्टाचार करत नाही, जे व्यभिचारी नाहीये, ज्याचं कॅरेक्टर चांगलं आहे, जे खऱ्या अर्थाने तथागतांच्या, शिवरायांच्या, फुले शाहू आंबेडकरांच्या, जिजाऊंच्या विचाराचे, अहिल्याबाई होळकरांच्या विचाराचे, फातिमा शेखच्या विचारांचे, अशा लोकांना सत्तेत पाठवा, हीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद सर.